नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि ओम श्री मात्रे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण अश्वपूर्वामृत मध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम या रुचेतील तिन्ही मंत्रांचा अभ्यास केला. योगशास्त्राच्या दृष्टीने संतांच्या वाङ्मयाचे दाखले देत आपण हे चिंतन केले. लक्ष्मी म्हणजे कुंडलिनी शक्ती, या दृष्टीने तिचं ऊर्ध्वगमन यामध्ये आपण पाहिलं. आता आपण पुढचा जो पद आहे श्रियं देवीम उपह्वये, त्यामधलं श्रियं या पदाचं चिंतन करणार आहोत. श्लोक 79च्या उत्तरार्ध ते 87व्या श्लोकापर्यंत दीर्घ असं हे विवेचन आहे. आपण ते शांतपणाने बघूयात, कारण यामध्ये थोडंसं वेगळ्या रूपात लक्ष्मीचं चिंतन आहे ना, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित पाहायचं आहे. इथे लक्ष्मी देवी असं म्हणते की मी करुणारूपी प्रार्थना ऐकते आणि सज्जनांच्या पापांचा दुरितांचा नाश करते. सर्व विश्व मी आपल्या गुणांनी व्यापून टाकते. नेहमी हरीला शरण जाते आणि मी हरीचं शरीर आहे. आणि देवांनी श्रद्धेने माझी इच्छा केली आहे. आता हे असं का म्हटलं आहे ते आपण बघूया. आता हे श्री हे काय आहे ते पाहणार आहोत आपण. श्री नावाची व्युत्पत्ती पहिल्यांदा दिली आहे. देवी म्हणते की ती करुणारूप असून करुणापूर्ण वाणी ऐकते, म्हणजे आपली प्रार्थना आपली देवी ऐकते. इथं पहिल्यांदाच मी सांगितलं होतं की ही देवी जी आहे ही आपली कुलदेवता आहे, आपली इष्टदेवता आहे, आपली कुंडलिनी शक्ती आहे योगशास्त्राच्या दृष्टीने, आणि विश्वात्मक किंवा वेदांताच्या दृष्टीने ती परमात्म्याची पराशक्ती आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा इथं श्री नावाची आता व्युत्पत्ती बघूया. ती करुणापूर्ण आहे, ती आई आहे, त्यामुळे तिच्यामध्ये वात्सल्य आहे. भक्तांनी अर्थतेने केलेली प्रार्थना ती ऐकते, तळमळीने हाक मारलेली ऐकते आणि सज्जनांचं दुरित पाप नाहीसं करते. आपण पाहतो की जो माणूस सन्मार्गाने चाललेला असतो तर त्याच्यावरती खूप संकट आलेली आपल्याला दिसतात, पण ती देवी म्हणते की माझं त्याच्याकडे लक्ष आहे. मी आपणहून त्यांना आधार देते, सज्जनांना आधार देते, त्यांच्या अडचणी दूर करते. आणि उपासकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर देवीची ही कृपा अतिशय महत्त्वाची आहे. कारण उपासकाला नेहमी वाटतं की अरे मी एवढं सगळं करतो पण देवाचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही. तर या ठिकाणी ती आपल्याला आश्वासन देते की देवाचं माझ्याकडे पूर्णपणे लक्ष आहे, हे उपासकाने लक्षात ठेवावं. आणि यालाच नाथांनी अनुसंधान म्हणलेलं आहे. हे नुसतं आपण देवाचं नाव घ्यायचं हे अनुसंधान नाही आहे, तर देवाचं आपल्याकडे सतत लक्ष आहे हे लक्षात घेणं हे खरं अनुसंधान आहे, असं त्यांनी नाथभागवतामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने उपासकाच्या दृष्टीने ही आईची कृपा, देवीची कृपा फार महत्त्वाची आहे. व्यवहारामध्ये आपण दिसतं की सज्जन लोक आहेत, हे गरिबीमध्ये दुःखामध्ये वगैरे राहतात, त्यांच्यावर खूप संकट येतात. आणि गुंड मात्र राजप्रासादामध्ये राहतात, मोठे मोठे इमले बांधतात आणि लोकांमध्ये दहशत घालून त्यांच्याकडून सगळी सुखं ओरबाडून घेतात आणि सुखात राहतात असं आपल्याला वाटत असतं. चैनीत राहतात, उपभोग घेतात असं आपल्याला दिसतं. पण त्यांनासुद्धा संकटांना तोंड द्यावंच लागतं वेळ आल्यावर. आता आपण पूर्वी पुराणामध्ये राक्षसांचं वर्णन आहे, हो ना. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, कंस आहे, हे सगळे अनेक आपल्याला माहिती आहेत राक्षस आहेत. आताच्या काळामध्ये नराधम आहेतच की. आपण वर्तमानपत्रात बातम्या जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला ते राक्षसच वाटतात ना. हे अशी कृत्य करणारे जे नराधम आहेत ते आधुनिक राक्षस आहेत असं म्हणायला हरकत नाही.
तेव्हा त्यांना त्यांच्यावर संकट येणार नाही असं नाही. कधी ना कधीतरी त्यांचं पितळ उघडं पडतं. तसं ती देवी म्हणते, की त्यांना पण संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यांचा विचार, आचार अ, हे स्वार्थप्रेरित असतो. सज्जनांचं तसं नसतं. आपल्यामुळे कोणी दुःखी होऊ नये, संकटात पडू नये म्हणून ते स्वतः कष्ट करत असतात. राष्ट्राच्या कल्याणाची चिंता करतात, लोकांच्या हिताची चिंता करतात. असेही लोक समाजामध्ये आपण पाहतो, पण थोडे असतात. खरं म्हणजे त्यांच्यामुळेच समाज चालतो. ते खूपच त्याग करतात. स्वार्थ अजिबात ठेवत नाहीत. सगळं जे करतात आपलं आयुष्यामध्ये जे काही करतात ते लोकांच्या कल्याणासाठी करतात. तर त्यांना देवी आधार देते. ते मनातून समाधानी राहतात. दैववशात त्यांच्यावरही संकटं येतात, पण देवीचा आधार त्यांना असतो. आई त्यांना जवळ करते, मायेने जवळ करते, त्यांची संकटं दूर करते. म्हणजे भक्तीच्या दृष्टीने पण हे महत्त्वाचं आहे. देवी गुणमयी आहे असं म्हटलंय. गुण कोणते? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सत्व, रजत, हे त्रिगुण आहेत. ते देवी स्वरूपच आहेत. देवीचेच गुण आहेत, प्रकृतीचे गुण आहेत. त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे विश्वातल्या अणुरेणूमध्ये देवीचं अस्तित्व आहे. म्हणजे हे 3 गुण आहेतच. आपल्या शास्त्रामध्ये मातीचे सुद्धा गुण सांगितलेले आहेत आणि झाडांचे सुद्धा गुण सांगितलेत. काही देववृक्ष आहेत, काही मानवी संहार करणारे, मानवांचा संहार करणारे असे वृक्ष आहेत. प्राणी पण आहेत तसे पशु, पक्षी, प्राणी सगळेजणांमध्ये हे त्रिगुण आहेत. त्यामुळे विश्वामध्ये संपूर्णपणे त्रिगुण आहेत म्हणजे देवीचं स्वरूप आहे आणि देवीचं अस्तित्व आहे. त्यामुळे ती म्हणते, की हे सगळं विश्व मी माझ्या गुणांनी व्यापून टाकते. दुसरं आपण मागच्या वेळी पण बघितलं, की ती हरीची अहंता आहे. अहमची अहंता. वासुदेवाची वासुदेवता आहे. त्याच्या अंतर्यामी ती आहेच ना शक्तिरूपाने. त्यामुळे तो शक्तिमत आहे. त्याची शक्ती म्हणजे लक्ष्मी आहे. ती नेहमी कुठे असते? शक्ती नेहमी शक्तिवंताजवळ असते. म्हणजे ती हरीजवळ असते. त्याच्या आश्रयाने राहते म्हणून ती म्हणते, की मी नेहमी हरीला शरण असते. म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू हे वेगळे नाही आहेत, एकच आहे. लक्ष्मीच त्याचं शरीर आहे आणि मनुष्य शरीराने काम करते. फक्त चेतना असेल आणि शरीर असमर्थ असेल. आपण म्हणतो, की मन धावतंय, पण शरीर उठायला तयार नाही. गुडघे दुखतात, कंबर दुखते, अमुक दुखते, उठायला सुद्धा वेळ लागतो. चेतना आहे अंगात, पण शरीर असमर्थ आहे. तेही चालत नाही, कुठलंच काम मग करता येत नाही. या दृष्टीने देवी म्हणते, की मी हरीचं शरीर आहे आणि नारायणाच्या शक्तीने विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती, संहार हे कार्य मी करते. म्हणजे नारायणाचे शक्ती शरीर कार्य करते आणि लक्ष्मी हे नारायणाचं शरीर आहे. म्हणजे कार्य कोण करतं? लक्ष्मी करते. पण कोणी केलं असं समजलं जातं? विष्णुदेव. है ना? देव लक्ष्मीची उपासना करतात असं सांगितलेलं आहे इथे. त्यामुळे पहिला अगदी हा ग्रंथ जो आहे लक्ष्मीतंत्र, त्याच्या पहिल्या अध्यायातच असं म्हणलंय, की देवगुरु बृहस्पती देवेंद्राला स्थैर्य आणि सुखप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायला सांगतात. असं पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. श्लोक असा आहे, तथा यतश्च देवेश शरणं गच्छ पद्मिनीं तथा यतस्व देवेश शरणं गच्छ पद्मिनीं एषा ही श्रेयसो मूलम एषा ही परमा गतिः. लक्ष्मीतंत्रामधला पहिल्या अध्यायातला 37वा श्लोक आहे. तेव्हा बृहस्पतीने काय सांगितलं इंद्राला, तुला जर तुझं सगळं वैभव प्राप्त करून घ्यायचं असेल तर लक्ष्मीची उपासना कर. आणि श्रीसूक्तामध्ये पुढं देवज्येष्ठाम असं पण तिचं विशेषण आलं आहे. तेव्हा देव सगळे लक्ष्मीला शरण जातात आणि श्रद्धेने तिला समृद्धी, सुख, धन, धान्य, जय, आरोग्य इत्यादी मागतात. आपणही सुरुवातीच्या श्लोकामध्ये ते म्हटलेलं आहे. नंतर यामध्ये काय आहे, श्री ह्या शब्दाची व्युत्पत्ती. आता जे आपण वर्णन ऐकलं त्याच्यामधून श्री या शब्दाची उत्पत्ती आपल्याला कळते. ती कशी कळते? तर या श्लोकामध्ये श, र, ई या वर्णाचा उपयोग करून म्हणजे शरण असं जे म्हटलेलं आहे ना, त्यांनी शरणम आणि शरीरम असं वापरलेलं. शरीरमच्या हरेरास्मी श्रद्धया चेप्सिता सुरेही असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये श, र, ई या तिन्ही वर्णांचा उपयोग आहे. त्यामुळे श्री शब्द कसा तयार होतो?
ते याच्यातून आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. हा काय आहे, हा शब्द कसा तयार होतो? तर श्रू धातूचा उपयोग केला आहे. श्रू म्हणजे उकार नव्हे, श्रू वाटी. हल्ली ते उच्चाराचा सुद्धा लोकांना प्रॉब्लेम येतो. तर श्रुती म्हणताना श्रला उकार आहे, श्रुती. पण इथे श्रू, शृणोती मध्ये श्रूला वाटी आहे. दोन्ही उच्चारामध्ये फरक आहे. तेव्हा शृणोती हा नवमगणाचा उभयपदी धातू आहे. श्रू, शृणोती, शृणोते. तर त्याच्यामध्ये ऐकणे ही क्रिया दाखवली आहे. तसं डबल वाटी पण आहे. श्रू दीर्घ हा परस्मैपदी धातू वापरला आहे आणि इथं नष्ट करणे, मारणे ही क्रिया दर्शवली आहे. म्हणजे सज्जनांचं पाप नष्ट करते. म्हणजे 2 धातू मी आपल्याला सांगितले. श्रू एक वाटी असलेला आणि श्रू डबल वाटी असलेला. तर हा कसा आहे, विस्तार करणारा पण आहे. विस्तार दर्शवणारा. म्हणजे याच्यामध्ये 3 अर्थ आपण पाहतोय, की एक उभयपदी धातू आहे नवमगणाचा, त्याच्यामध्ये ऐकणे ही क्रिया आहे. दुसरा नवमगण परस्मैपदाचा श्रू डबल वाटी असलेला धातू आहे, त्याच्यामध्ये मारणे ही क्रिया आहे. नष्ट करणे, मारणे. आणि तिसरं म्हणजे श्रू धातूचा अर्थ डबल वाटी, विस्तार करणारा असा पण, म्हणजे विस्तार हा दर्शवणार आहे. म्हणजे विश्वामध्ये लक्ष्मी गुणरूपाने व्यापून राहते असा संदर्भ आहे. अशा प्रकारे श्रू धातूमध्ये ज्याच्यापासून श्री शब्द तयार झाला आहे, त्याच्यामध्ये ऐकणे, मारणे आणि व्यापणे ह्या 3 क्रिया स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून तिने जो श्लोक आपण पहिल्यांदा बघितला, की मी करुणावाणी ऐकते, विश्वामध्ये गुणरूपाने मी आहे आणि हरीला शरण असते, हरीचं शरीर मी आहे आणि देवांनी माझी उपासना केलेली आहे. हे सगळं सांगून काय इथे सांगितलं आहे, की 2 धातू आहेत इथे. एक श्रू एक वाटी असलेला आणि श्रू डबल वाटी असलेला. त्याच्यामध्ये 3 अर्थ होतात: ऐकणे, मारणे आणि व्यापणे. पुढे आणखीन एक व्युत्पत्ती दिली आहे श्री या पदाची. श र ई असा उच्चार झाला पाहिजे त्याचा. स उच्चार करायचा नाही, ष षटकोणाचा नाही वापरायचा, तर श शहामृगाचा. श र आणि ई. पुढे आपण आणखी स्पष्टीकरण पाहणार आहोत. पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे, की आधार कमलामध्ये मूलाधार, आपण योगशास्त्राच्या दृष्टीने या श्रीसूक्ताचे जे आपण मंत्र पाहणार आहोत, त्याच्यामध्ये योग आणि आत्मज्ञान म्हणजे योग आणि वेदांत दोन्हीचाही मेळ इथं घातलेला आहे. योगशास्त्रदृष्ट्या योगज्ञान आपण पाहणार आहोत आणि वेदांतदृष्ट्या आत्मज्ञान पण आपण इथे पाहणार आहोत. आता इथे योगशास्त्रदृष्टीने आधार कमलामध्ये म्हणजे मूलाधारामध्ये ती परावणी, नाभीमध्ये आहे पश्यंती, बुद्धीमध्ये आहे प्रेरणा देणारी आणि मुखामध्ये वर्णांची सृष्टी. वर्णमालेला खूप महत्त्व आहे मंत्रांच्यामध्ये. पहिलं आपण देवीचं कार्य बघितलं. काय काय कार्य आहे? ऐकणं, मारणं आणि व्यापणे, म्हणजे पाप नष्ट करणे वगैरे अशा दृष्टीने. आता आणखीन काय कार्य आहे देवीची? तर ती म्हणती आपल्या जीवशरीरामध्ये, कुठलाही जीवशरीर, मनुष्य असं नव्हे, प्राणी, पशु, पक्षी सगळे, त्यांच्यामध्ये काय येते, कसे कोणत्या रूपाने राहते? तर शांता. शांता म्हणजे परावाणी. परावाणीला इथे शांता म्हटलेलं आहे. राहते वैखरी, असं 4 टप्प्यामध्ये त्या शब्दांचा प्रवास होतो. प्रत्येक टप्प्यामध्ये जी वाणी आहे तिला स्वतंत्र रूप आहे आणि स्वतंत्र उगमस्थान आहे, याचा उल्लेख आहे इथं. देवी म्हणते की शांता म्हणजे परावाणीच्या रूपाने मी मूलाधारामध्ये राहते. नाभीमध्ये मणिपूर चक्रामध्ये पश्यंती रूपामध्ये राहते. मणिपूर चक्र आपल्याला माहिती आहे, 6 चक्र. नंतर मध्यमा या वाणीचा उल्लेख केला नाही, पण बुद्धीमध्ये जी प्रेरक शक्ती आहे तिचा उल्लेख इथं केलेला आहे. तर बुद्धीमध्ये ती वाणीची प्रेरणा म्हणून राहते. म्हणजे नंतर वैखरीमध्ये प्रत्यक्ष शब्दोच्चार आहे, त्यामुळे ती वैखरी वाणीमध्ये ती कशी आहे, वर्णांची सृष्टी
अनेक वर्णांचा उच्चार आपण करतो. म्हणजे अ, निसर्गामध्ये पण आपण शब्द ऐकतो अनेक. तर सृजन म्हणजे काय? सृजन म्हणजे सृष्टी उत्पत्ती करणे. सृजनामध्ये उत्पत्ती आहे. वैखरीमध्ये स्वर आणि वर्ण यांच्या मिश्रणाने हजारो शब्द तयार करून उच्चारले जातात. मनुष्य तर जीवसृष्टी आहे. त्यामध्ये पण पुष्कळ ध्वनी आपल्याला ऐकायला येतात. उदाहरणार्थ कोकिळाचं कुहू-कुहू, कावळ्याचं काव-काव, है ना, पोपटाचं मिठ्ठू-मिठ्ठू, सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी, कुत्र्याचं भुंकणं, सगळंच म्हणजे एकूणच जे कोणी आवाज करतात त्याच्यामधल्या ह्या ज्या वाणी आहेत, हे सगळं काय आहे? देवीचं रूप आहे. त्यामुळे हजारो वाणींच्या रूपामध्ये देवी आपल्याला दिसून येते. देवीची शक्ती, देवी म्हणजे देवीची शक्ती. लक्ष्मीतंत्रामध्ये मंत्राध्व नावाचा भाग आहे, ज्यामध्ये मंत्रांचं वर्णन आहे. स्वर आणि वर्ण याच्यातली शक्ती त्यामध्ये दाखवलेली आहे. या मंत्रशक्तीच्या प्रभावाने सृष्टीमधली कोणतीही शक्ती अनुकूल करून घेता येते, हे त्या ठिकाणी सांगितलं आहे. एक लक्षात घ्यायचं, की मनुष्य हा सुद्धा या सृष्टीचा एक भाग आहे. सृष्टीतलीच एक निर्मिती आहे. त्यामुळे यत पिंडी ते ब्रह्मांडी आणि यत ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे या विश्वामध्ये जेवढं काही आहे ते सगळं मनुष्याच्या शरीरात आहे आणि मनुष्याच्या शरीरात जेवढं काही आहे ते सगळं विश्वामध्ये आहे. आणि मनुष्य या रूपाने विश्वाशी जोडला गेला आहे. म्हणून पर्यावरणाचं महत्त्व अलीकडे जे खूप सांगितलं जातं, ते तेवढ्यामुळे आहे. कारण पर्यावरणाचा सगळा परिणाम मनुष्यावरती होतो. जीवसृष्टीवर होतो. जीवसृष्टीची साखळी बदलली, की सगळ्यावर परिणाम होतो. हो ना? एखादा प्राणी, पक्षीची जात नाहीशी झाली, तर सृष्टीतल्या अनेक घटकांवर त्याचा परिणाम होतो. कारण त्यांच्यावरती सृष्टीचक्र अवलंबून असतं. एक जरी साखळी तुटली, तरी ती पर्यावरणाची साखळी सगळी तुटते आणि मनुष्यावर त्याचा परिणाम होतो. हे म्हणजे आता सायन्समध्ये पण आपल्याला दिसतं, प्रत्यक्ष जीवनामध्ये पण दिसतं. त्यामुळे ही जी आपण जे मंत्र म्हणतो, आपण जे वर्ण उच्चारतो, त्याचासुद्धा या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाशी कसा संबंध येतो, ते या मंत्रशास्त्रामध्ये मंत्राध्व विभागामध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला गोड वाटतं काही शब्द नाही का, काही कठोर वाटतात, काहींनी आनंद होतो, काहींनी आपल्याला दुःख होतं, काहींनी वाईट वाटतं. म्हणजे शब्द कसे आहेत ते ते परिणाम निर्माण करणारे शब्द आहेत. म्हणून शुभ बोलणाऱ्या म्हणतात आपल्या मराठीमध्ये किंवा वास्तू तथास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे वास्तूमध्ये नेहमी शुभ बोलावं, असं जे म्हणतात त्याचं कारण मनुष्य हा सगळा शब्द हे सगळे सगळ्या सृष्टीशी जोडले गेलेले आहेत. त्या प्रत्येक शब्दामध्ये, वर्णामध्ये शक्ती आहे आणि सृष्टीमधल्या सगळ्या शक्तीशी ती जोडली गेली आहे. असा हा बेस आहे मंत्रशास्त्राचा. त्यामुळे ही सगळी शक्ती मुळात देवी आहे. त्यामुळे तिच्या ठिकाणी भक्ती ठेवायला सांगितलं. त्यामुळे स्वर आणि वर्ण यांची एक मंत्रमयी सृष्टी आहे. ती वाणीतून प्रकट करण्याचं काम वैखरीद्वारे मुखातून होत असते. म्हणून देवी काय म्हणते, मुखामध्ये मी वर्णाची सृष्टी आहे. लक्षात घ्यायचं, ह्यातल्या कन्सेप्ट ज्या आहेत, संकल्पना ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि योगज्ञान, आत्मज्ञान आणि त्याच्याबरोबर भक्तीसुद्धा यामध्ये जोडलेली आहे. हे शुष्क ज्ञान नाही, तर भक्तीचा ओलावा, भक्तीचं प्रेम, भक्तीतली करुणा, भक्तीतली शरणागती सगळं त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी शांताप या शब्दातून श घेतलं आहे. रंतीपासून र आणि ई हे मुळाक्षर, ही मूळ शक्तिबीज आहे. त्यामुळे प्रेरणी आहे. रमधून प्रेरणी, शमधून रंती अशी मुळाक्षरं घेतली आहेत. श, र, ई याच्यापासून श्री, श्री हा शब्द तयार होतो. है ना? आता यानुसार लक्ष्मीतंत्राचा जो मंत्राध्व भाग आहे त्याचा संदर्भ मी आता घेते, कारण त्याशिवाय त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. हे श मध्ये काय आहे? श म्हणजे शांत आणि लक्ष्मी. शांता म्हणलं ना तिला, परावाडीमधली. ती शांत स्थिती लक्ष्मी. र म्हणजे अग्निबीज आहे. अशेष भुवनाधार, सगळ्या
विश्वाचा आधार अग्नी आहे. कारण अग्नी असल्याशिवाय कोणतीही जीवसृष्टी राहू शकत नाही. तेज पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ई हा शक्तिबीज किंवा मायाबीज आहे. या अर्थाने जर श्री या शब्दाचं सामर्थ्य पाहायचं झालं तर शांत, अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि मायेच्या 3 गुणांनी युक्त अशी देवी म्हणजे श्री. मागच्या वेळी आपण काय पाहिलं? 3 अर्थ पाहिले तिचे. एक म्हणजे तिचं ऐकणे, मारणे, व्यापणे म्हणजे श्री. आणि इथं लक्ष्मी किंवा शांतता, अग्नी आणि माया या अशा अर्थाने म्हणजे श्री या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्यातल्या वर्णांचा अर्थ आत्तापर्यंत देवीने सांगितलेला आहे. अशा प्रकारे परा पश्यंती भेदाने 4 स्थानात राहणारी ही जी वाणीरूप लक्ष्मी आहे ती विष्णूला शरण असते. म्हणजे ती शेवटी काय आहे? परमात्म्याची पराशक्ती आहे. त्यामुळे ती त्याच्याजवळ आहे आणि अनेक शक्तींकडून सेवा केली जाते. अनेक शक्ती म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या विविध शक्ती. आणि ती आश्रितांचं पाप नाहीसं करते आणि त्यांनी जे काही इच्छिलं असेल ते देते. आश्रित म्हणजे शरणागत. इथे भक्तिशास्त्र. आपण आश्रयी भाव असतो भक्तीमध्ये. भगवंताचा आपण आश्रय घेतो आणि भगवंत आपल्याला आश्रय देणार आहे. आश्वस्त असतं ना त्याचे एक हात हा वरदहस्त असतो. भिवू नकोस. स्वामी समर्थ पण म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ते आश्रय आहेत आपला. कुठल्याही संकटातून वाचवणारे, आधार देणारे, वात्सल्य देणारे, प्रेम करणारे, करुणामय असं देवी स्वरूप आहे. म्हणून ती काय म्हणते की मी नारायणाची शक्ती आहे. प्रत्येक वेळेला सांगते आणि नारायण आणि मी एक आहे. परब्रह्मस्वरूप आहे. तिथे वेदांताच्या दृष्टीने परब्रह्म आहेत. पण ती आपल्याकडे मोठेपणा घेत नाही, नारायणाला देते. कारण भक्तांनी सुद्धा नम्रभाव ठेवावा. एकदम स्वतःला खूप मोठं, खूप ज्ञानी, सिद्धपुरुष असं काही समजू नये. खूप मोठा साधक आहे असं समजू नये. तर नम्रभाव असा. विनम्रता हा फार मोठा भक्तीमध्ये गुण असणं आवश्यक आहे. म्हणून ती म्हणते की मी नारायणाला शरण जाते. स्वतः लक्ष्मी जर नारायणाजवळ आहे तर आपण पण शरण असायला पाहिजे ना. म्हणून मी नारायणाची भक्त आहे असा पण एक अर्थ होतो. आणि वैष्णवागमामध्ये किंवा कुठल्याही शाक्तागम, शैवागम बघा भक्तीला खूप महत्त्व आहे, शरणागतीला खूप महत्त्व आहे. पुढच्या काळामध्ये आता आपण पाहतो संत वाङ्मयात सुद्धा शरणागती महत्त्वाची मानलेली आहे. आणि आश्रय भावामध्ये ते आहे. शांडिल्य भक्तिसूत्रामध्ये जीव देवावर अवलंबून राहतो, त्याच्या आश्रयाने राहण्याची इच्छा करतो, असा एक भक्तीचा प्रकार मानला गेलेला आहे. ते मी तुम्हाला सांगते. देव भक्तिरितरस्मिन साहचर्यात असं ते सूत्र आहे. शांडिल्य भक्तिसूत्र अध्याय 2 मधलं हे सूत्र आहे. आणि पतंजली योगसूत्रात ईश्वरावलंबित्व सांगितलेलं आहे. ईश्वर प्रणिधानात्वा असं पतंजली योगसूत्र 1:23 असं आहे. आणि लक्ष्मीतंत्रामध्ये 45व्या अध्यायामध्ये पण हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ते कशासाठी सांगितलं आहे? तर भक्तांच्या मार्गदर्शनासाठी. मग देवी म्हणते की शक्ती माझी सेवा करतात. तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? ती स्वतः शक्ती स्वरूप आहे. तर या ठिकाणी लक्ष्मी जेव्हा सगुण साकार रूपात, लक्ष्मी म्हणजे पराशक्ती. हा फक्त महालक्ष्मीने लक्षात घ्यायचं. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आपली कुलदेवता म्हणजे सगळं लक्ष्मी या अर्थाने घ्यायचं. आपल्या कुलदेवतेला हे सगळं लागू करायचं आहे आपल्याला. त्यामुळे ती कार्यानुसार अनेक रूप धारण करते. या रूपामध्ये वेगवेगळी नावं आहेत तिला. तिच्या मैत्रिणी आहेत, तिच्या सख्या आहेत, परिवार देवता आहेत. म्हणजे आता आदिलक्ष्मी जर घेतली आपण तर मग तिच्या 4 सख्या आहेत. ऋद्धी, वृद्धी, समृद्धी आणि विभूती. आदिलक्ष्मीच्या कोणत्या सख्या आहेत? ऋद्धी, वृद्धी, समृद्धी आणि विभूती. आणि त्याचे अनुचर पण आहेत. लक्ष्मीबरोबर अनुचर असतात, सहाय्यक असतात. त्यांची नावे आहेत लावण्य, सुभग,
सौभाग्य, सौमनस्य. कोणती नावं आहेत? लावण्य, सुभग, सौभाग्य आणि सौमनस्य. हे लक्ष्मी तंत्रातला 45वा अध्याय. 16 ते 21 आणि 35व्या अध्यायामधले आहेत. 16व्या अध्यायामधले 21-35, 38व्या अध्यायामधले 30-34 असे त्याचे रेफरन्सेस आहेत. म्हणजे 45-16 मधलं 21, 35 आणि 38 मधलं 30 आणि 34 आपण ग्रंथ पाहू शकता. म्हणून ती म्हणते की विविध शक्ती माझी सेवा करतात. म्हणजे तिच्या 4 सख्या, तिचे 4 अनुचर ते आहेत. पुढे म्हणलंय की आश्रितांचं पाप नाहीसं करते. या ठिकाणी रेमी हे क्रियापद वापरलेलं आहे. रेमी, श्रेयामी, श्रेयणी, यास्मी, शक्तिभिः रेमी, रामीच असं 82व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. तर हे काय आहे रेमी हे क्रियापद? त्याचं क्षीण करते असा अर्थ, कमी करते, घालवते. देवीला शरण गेल्यामुळं काय होतं? शरणागताची जबाबदारी तिच्यावर पडते. मग ती घेते स्वतः. ती अतिशय शुद्ध आहे. आपण भिजवून देतो ना दक्षिणासुद्धा. का भिजवून देतो? तर लक्ष्मी समुद्रातून आलेली आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे, ओली आहे, म्हणून आपल्याकडे दक्षिणा भिजवून देण्याची पद्धत आहे. जे आपलं शुद्ध स्वरूप सांगताना ती काय म्हणते की मी नित्य आहे, निर्दोष आहे, असीम आहे, गुणशालिनी आहे आणि सर्व भावांमध्ये असून सुद्धा मी निर्दोष आणि दूर न जाणारी आहे. है ना? तिथं श्लोक असा आहे, नित्य निर्दोष निस्सीम गुणशालिनी आणि सर्व भावानुगाम विद्धी निर्दोषम अनपायिनीम असं श्लोकामध्ये लक्ष्मीतंत्रात म्हणलेलं आहे. त्यामुळे ती अशुद्ध काहीही ठेवू शकत नाही. ती तिच्याजवळ जे जाईल ते सगळं शुद्ध होतं. म्हणून ती आश्रितांचं अशुद्धत्व किंवा पाप क्षालन करते. या दृष्टीने रेमी हे क्रियापद वापरलेलं आहे. रा हा द्वितीय गण परस्मै पदाचा जो धातू आहे त्याचा अर्थ देणे असा आहे. लक्ष्मी रामी म्हणते, म्हणजे भक्तांना हवे ते देते असा इथं भावार्थ आहे. खरं तर लक्ष्मीजवळ काय मागायचे ते श्रीसूक्तात दिलेलंच आहे. त्यामुळे लक्ष्मी कशी आहे? मागितलेलं देणारी अशी ती श्री आहे असं भक्तांना या ठिकाणी आश्वासन मिळतंय. म्हणजे श्री या शब्दाचे अर्थ आत्तापर्यंत आपण पाहिले. पुढचा भाग आहे तो आपण उद्या बघूया. आपण सावकाशाने बघू म्हणजे आपल्याला त्यातला सखोल अर्थ सगळा कळेल. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.